नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, येत्या 7 फेब्रुवारीला सरकार महर्षी केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान अकलूज येथे संपन्न होत आहे। मित्रांनो, या मैदानाचं बक्षीस स्वरूप बघताय, खूप चांगलं असं बक्षीस स्वरूप आहे। प्रथम क्रमांक 1.5 लाख रुपये, तसेच द्वितीय पारितोषिक 1,10,000 रुपये आणि पुढील पारितोषिक तुम्ही बघताय। मित्रांनो, या मैदानात देखील रथी महारथी टॉपचे नंदी नक्कीच दाखल होतील। तर मित्रांनो, चला बघूया या मैदानातील काही संभाव्य टॉप पायरे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर पहिला टॉप पायरा तुम्ही बघताय, कालच्याच मैदानात फायनलचा गुलाल घेतलेला पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर आणि त्याच्यासोबत असू शकतो आटपाडी मैदानाचा 5 लाखाचा मानकरी शिरसवडीची रायफल। मित्रांनो, दोन्ही सुद्धा नंदी टॉपमध्ये पळतात आणि मित्रांनो, या अकलूज मैदानात हा एक संभावित पायरा आहे। गाडीला जबरदस्त असं स्पीड लागेल। पुढील संभावित पायरा तुम्ही बघताय, शंकरपड गाजवून मुंबई बिंजोड गाजवणारा आणि घाट गाजवणारा संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबत असू शकतो चालू सीझनचा बादशाह कारुंडेकरांचा चिक्या। मित्रांनो, यासुद्धा जोडीचं समीकरण खूप चांगला जुळून येईल, चांगलाच स्पीड लागेल या गाडीला। या अकलूज मैदानातील हा सुद्धा एक टॉपचा आणि एक संभावित पायरा आहे। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, बैलगाडी क्षेत्रातील देखणा हत्यार ओमकारदादा यांचा लाडका चालू सीझनचा बादशाह पिस्टन 2211 त्याच्यासोबत असू शकतो लक्ष्मणराव। मित्रांनो, कालच्या मैदानात देखील लक्ष्मणरावने फायनलचा गुलाल घेतला, पुन्हा एकदा टॉपमध्ये पळतोय लक्ष्मणराव आणि या अकलूज मैदानातील हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे। खरंच जबरदस्त असं स्पीड लागेल या गाडीला, कारण दोन्ही सुद्धा नंदी फुल फॉर्ममध्ये आहेत। पुढील संभावित आणि एक टॉपचा पायरा तुम्ही बघताय, विठ्ठल नानांचा लाडका नाग्या आणि फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या। मित्रांनो, दोन्ही सुद्धा नंदी टॉपचे आहेत आणि बाब्यासुद्धा मित्रांनो खूप आधीपासून मैदान गाजवत आहे। तसेच मित्रांनो, नाग्याला सुद्धा खूप चांगला असा स्पीड आहे। आपण बघायला गेलो तर दोन्ही नंदींचे खांदे एकच आहेत, परंतु मित्रांनो बाब्या डावी खांदे देखील पळतो, त्याच्यामुळे हा सुद्धा मित्रांनो या अकलूज मैदानात एक संभावित पायरा आणि टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा लाडका बिनजोडचा बादशाह आणि घाट गाजवणारा लाडका मथुर आणि त्याच्यासोबत असू शकतो रुस्तम हिंद केसरी सदाभाऊ मास्तर यांचा मैब्या। मित्रांनो, अखंड महाराष्ट्राची इच्छा आहे की ही जोडी लवकर पाळावी। मित्रांनो, मथुर जर मुंबईला आलाच तर नक्कीच खूप जास्त शक्यता आहे मैब्यासोबत पळण्याची, कारण प्रेक्षकांच्या मनातली जोडी आहे आणि लवकरच हा पायरा होणार आहे। मैब्याचे सुद्धा मालक बोलले आहेत आणि जबरदस्त असं स्पीड लागेल या गाडीला। मथुर आणि मैब्या असला तर मित्रांनो गुलाल फिक्स असंच समजायला पाहिजे, कारण दोन्ही सुद्धा नंदी फुल टॉप स्पीडमध्ये पळतात। त्याच्यामुळे मित्रांनो अकलूज मैदानातील हा सुद्धा एक संभावित पायरा आहे। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, दोन्ही सुद्धा नंदी मुंबईमध्ये बिनजोड गाजून घाट गाजवतात असा हेमंत शेठ फुलोरे द्वारली यांचा पुसेगाव हिंदकेसरी हरण्या आणि वेगाचा बादशाह म्हणून सध्या ज्याची चर्चा आहे असा मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा भुंगा। मित्रांनो, मुळशी केसरीला फायनलचा गुलाल घेतला आहे या दोन्ही नंदींनी आणि या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं। मुंबईला सुद्धा जोडी चांगली पळते, तशीच घाटावरती सुद्धा या जोडीला जबरदस्त असा स्पीड लागतो। दोन्ही सुद्धा टॉपचे नंदी आहेत आणि मित्रांनो ही जोडी पळली तर नक्कीच या गाडीवरती विठ्ठल नाना बसतील आणि खरंच ही सुद्धा गाडी मित्रांनो फायनलचा गुलाल घेऊ शकते, कारण दोन्ही सुद्धा नंदी टॉपचे आहेत आणि हा सुद्धा या अकलूज मैदानातील मित्रांनो एक टॉपचा पायरा आहे। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, निंबाळकर सर यांचा लाडका सर्जा। मित्रांनो, 4 तारखेच्या मैदानात सासवडच्या मैदानात सर्जा येईल अशी चर्चा होती, परंतु मित्रांनो सर्जा आला नव्हता, परंतु मला वाटते 7 तारखेच्या मैदानात सर्जा नक्कीच येईल आणि सर्जाचा एक संभावित पायरा आहे पिस्टन 2211 धावणीतील सध्या मैदानात गाजवणारा सोन्या 2211। मित्रांनो, ज्या मैदानात जातोय त्या मैदानात गुलाल घेतोय आणि पिस्टन जसं मालकांचं नाव लौकिक करतोय, तसाच सोन्यासुद्धा मित्रांनो टॉपमध्ये पळतोय आणि आपल्या मालकांचं नावसुद्धा टॉपमध्ये ठेवतोय आणि यासुद्धा जोडीला जबरदस्त स्पीड लागेल। आपण बघायला गेलो तर सर्जाचा आणि सोन्याचा मूळ खांदा डावाचा आहे, परंतु मित्रांनो सर्जा उजवीने सुद्धा स्पीड लावतो। तर मित्रांनो यासुद्धा जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल आणि हा सुद्धा या अकलूज मैदानातील एक संभावित पायरा आहे। दोन्ही सुद्धा टॉपचे नंदी आहेत। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, साताऱ्याच्या आन बान शान सातारा एक्सप्रेस बालमा आणि त्याच्यासोबत असू शकतो बैलगाडी क्षेत्रातील देखणा हत्यार सुभाषदादा मांगडे निसर्ग गार्डन कात्रजकरांचा लाडका सुंदर बॉस। मित्रांनो, यासुद्धा जोडीला जबरदस्त स्पीड आहे। फायनलमध्ये मित्रांनो
मागेच एक मैदान झालं, त्या मैदानात या दोघांनी फायनलचा गुलाल घेतला होता। आणि मित्रांनो कालच्या मैदानात बालमाचा थोडक्यात गुलाल चुकला, परंतु मित्रांनो बालमा आणि सुंदर देखील 2025मध्ये चांगल्या अशा फॉर्ममध्ये आहेत आणि नक्कीच या मैदानात देखील फायनलचा गुलाल घेऊ शकतात, तेवढी त्या दोन्ही नंदींमध्ये क्षमता आहे। त्याच्यामुळे मित्रांनो या अकलूज मैदानातील हा सुद्धा एक संभावित पायरा आहे। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, वडवलीचा संग्राम, कालच्या सासवड मैदानातील फायनलचा गुलाल घेणारा संग्राम आणि त्याच्यासोबत असू शकतो देवाबाई। मित्रांनो संभाजीनगरचा देवाबाई, जेव्हा लखन आणि देवाबाई घाटावरती आले होते तेव्हा मित्रांनो जबरदस्त असा या गाडीला स्पीड लावला होता आणि त्या जोमाने दोन्हीसुद्धा नंदी आज पळत आहेत आणि आपल्या मालकांचं नाव तसेच संभाजीनगरचं नाव टॉपला ठेवत आहेत। आणि मित्रांनो संग्रामसुद्धा, वडवलीचा संग्रामसुद्धा टॉपमध्ये पळतो। हा सुद्धा मित्रांनो अकलूज मैदानातील संग्राम आणि देवाबाई एक संभावित पायरा आहे, नक्कीच या जोडीला जबरदस्त असं स्पीड लागेल। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, संभाजीनगरचा अर्जुन। मित्रांनो सध्या अर्जुन उर्मिलाताई गायकवाड यांच्या नावावर पळतो, आपला माहितीचा आहे मोठा असा करार झाला आहे आणि कालच्याच मैदानात अर्जुनने आणि सोन्याने फायनलचा गुलाल घेतला होता। आणि त्याच्यासोबत मित्रांनो या अकलूज मैदानात एक संभावित पायरा असू शकतो, तो म्हणजे मोरदरीचा हरण्या। यासुद्धा गाडीला जबरदस्त असं स्पीड लागेल मित्रांनो, दोन्हीसुद्धा टॉपचे नंदी आहेत। मोरदरीचा हरण्या पण मित्रांनो 2024 वर्ष चांगला असा गाजवून ठेवला होता हरण्याने, आणि अर्जुन आणि त्याच्यासोबत असू शकतो मोरदरीचा हरण्या। मित्रांनो हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही मित्रांनो बघताय, बाबूशेठ माणिक घरनिके यांचा पुसेगाव हिंद केसरी, घरनिकेचा राजा आणि त्याच्यासोबत असू शकतो शेवाळे आबांचा चालू सीझनचा बादशाह पाखऱ्या। मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदींना फुल स्पीड आहे। मागच्या मैदानात जरी सेमीफायनलला राजा आणि त्याच्यासोबत होता हरण्या यांची हार झाली असली तरी गाडीला जबरदस्त असं स्पीड लागला होता। आणि मित्रांनो पाखऱ्या तर आपल्याला माहिती आहे प्रत्येक मैदानात गुलाल घेतोय आणि राजाने पण कमबॅक केला, तर मित्रांनो राजाबद्दल तर काय बोलायलाच नको, जबरदस्त असा टॉपचा नंदी आहे राजा। त्याच्यामुळे मित्रांनो या अकलूज मैदानात राजा आणि पाखऱ्या हा सुद्धा एक संभावित पायरा आहे, जबरदस्त असं स्पीड लागेल मित्रांनो यासुद्धा गाडीला। तर पुढील संभावित आणि एक टॉपचा पायरा तुम्ही बघताय, अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी दशम हिंद केसरी बकासूर आणि घोटचा छोटा सर्जा, मराठवाडा केसरी ट्रॅक्टरचं मैदान मित्रांनो। तसेच मित्रांनो अनेक मैदानांमध्ये एक नंबर केलेली ही अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी घोटचा छोटा सर्जा, तर मित्रांनो 2024 साल मित्रांनो पूर्ण गाजवून ठेवलं आहे सर्जाने। जसा घोटचा मोठा सर्जा आहे त्याच्या मागोमाग छोटा सर्जा देखील मित्रांनो आपल्या मालकांचं नाव टॉपला ठेवत आहे। आणि दशम हिंद केसरी बकासूर तर मित्रांनो आपला माहितीच आहे अखंड महाराष्ट्राचा लाडका आणि नेहमीच टॉपमध्ये पळणारा, ही प्रेक्षकांच्या मनात नेहमी ही जोडी पाळावी अशी इच्छा असते। आणि मित्रांनो या मैदानात कदाचित घोटचा सर्जा आणि बकासूर पुन्हा एकदा या अकलूजच्या एका नामांकित मैदानात आपला पुन्हा एकदा सोबत पळताना दिसू शकतात। तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा, व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात। आणि या अकलूज मैदानाची गटाची, सेमीची तसेच फायनलची संपूर्ण अपडेट, कोणते टॉपचे नंदी नवीन चेहरे कोणत्या गटात पळतील हे सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येईल, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद मित्रांनो।